बहुजन सौरभ, बहुजनांच्या सामाजिक व सांस्कृतिक चळवळीचे मुखपत्र. बहुजन सौरभ याच्यासाठी मला आवडतं की बहुजन सौरभला जे लेख येतात, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई, अशा वेगवेगळ्या, म्हणजे इतर आम्हाला असं कुठंच ऐकायला नाही मिळत. याच्यामध्ये जी माहिती देण्यात येते ना, ते सर्व समाजासाठी देण्यात येते. SC ST OBC सर्वांसाठी याच्यामध्ये लिहिलेलं राहते. बहुजन सौरभ येथील जर संध्या मॅडम, कांबळे सर, जर कुणी आम्ही अडचणीत जर असेल तरी ते आम्हाला मदतही करतात आणि एक असं कुटुंबीय वातावरण आहे, एक फॅमिली सारखं वाटतं आम्हाला. आमच्याकडे 1 वर्ष झाला हा पेपर येतो. माझे मिस्टर तर खूपच आवर्जून पाहतात हा पेपर, कधी येतो. हा पेपर आला तेव्हापासून त्यांनी दुसरा पेपर बंद केला आणि याच पेपरची खूप वाट पाहत राहतात. बहुजन सौरभमध्ये सगळे आंबेडकरी विचार, बुद्ध धर्माचे विचार, ज्याला दुसऱ्या पेपरमध्ये चालना मिळत नाही, तर इथे फार मोठा एक प्रकारचा प्लॅटफॉर्म आम्हाला मिळालेला आहे. बहुजन सौरभशी माझं नातं जुळण्याच्या आधी माझी संध्याताईंशी ओळख झाली आणि संध्याताईंची मी भेट घेतली तेव्हा त्यांनी हे पेपर निघाला आहे आणि त्याचं तुम्हाला प्रमोशन करायचं आहे किंवा तुम्ही स्वतः वाचून बघा असं मला सांगितलेलं. जेव्हा तो पेपर माझ्या हातात आला तेव्हा ही जी विकल्या गेलेली मीडिया आहे आणि त्याच्या तुलनेमध्ये बहुजन सौरभचं जे लिखाण आहे हे मला आपलंसं वाटतं. मी गेले 4 वर्षांपासून बहुजन सौरभची वाचक आहे. माझ्याकडे सकाळी सगळ्यांना, माझ्या सासूबाईंना आणि मला दोघींनाही बहुजन सौरभ पेपरची वाट असते. बहुजन सौरभ आल्या आल्या आम्ही एकमेकींकडे बघून पेपरची पानं चाळतो आणि पेपरमध्ये असणारे अग्रलेख किंवा जी माहिती आहे ती आम्ही वाचतो आणि एकमेकींसोबत डिस्कसही करतो. महात्मा ज्योतिराव फुले, राजश्री शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या थोर व्यक्तिमत्वांच्या विचारांच्या वारशानं महाराष्ट्र पुढे जात आहे. तुम्हाला सांगायला आनंद होतो आहे की मागच्या 4 वर्षापासून पुरोगामी विचारांचा वारसा अविरतपणे सुरू ठेवणारं बहुजन सौरभ वृत्तपत्र यंदा 5व्या वर्षात पदार्पण करत आहे. दैनिक बहुजन सौरभच्या जन्माअगोदर जनतेचा महानायक हे दैनिक प्रकाशित होत होतं. मात्र कोरोना काळात जनतेचा महानायक बंद पडल्यानं बहुजन विचारांचं आदानप्रदान मंदावलं. हा विचार सतत प्रज्वलित राहावा आणि विचारांचं नातं आणखी घट्ट व्हावं या उद्देशानं 25 डिसेंबर 2020ला दैनिक बहुजन सौरभचा जन्म झाला. नमस्कार, जय भीम. दैनिक बहुजन सौरभच्या सर्व वाचकांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. आज आम्ही 5व्या वर्षात पदार्पण करणार आहोत. ज्या पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब अशा अविपरीत परिस्थितीमध्ये एवढं मोठं त्यांनी जनहित त्यांच्याकडे वळवलं, त्याच्यामध्ये फक्त म्हणजे ते मीडिया होतं. म्हणून बाबासाहेबांच्या याच्यावरती आम्ही काहीतरी करावं किंवा त्याच्यावरती, म्हणजे आज आमच्याकडे महाराष्ट्रामध्ये अनेक लोक, साहित्यिक, विचारवंत, कवी, मोठमोठाले लोक आमच्याकडे सातत्यानं लिहित असतात आणि ते लिखाणाचा उपयोग हा मात्र संपूर्ण महाराष्ट्रात जात असतो आणि त्याच्यामुळे अनेक लोक आम्हाला विचारतात की फार चांगला पेपर आहे आणि तो पेपर रद्दीत जात नाही. मी पुनश्च तुम्हा सर्व लोकांना कोटी कोटी प्रणाम करतो आणि शुभेच्छा देतो आणि असंच दैनिक बहुजन सौरभला तुम्ही वाढवण्यामध्ये तुमचं सहकार्य राहील एवढंच बोलतो आणि थांबतो. दैनिक बहुजन सौरभचा पाया 5 लोकांनी रचला आहे. यामध्ये विलास गजभिये, मिलिंद फुलझेले, ॲडव्होकेट डॉक्टर सिद्धार्थ कांबळे, संध्या राजूरकर आणि नरेश मेश्राम यांची नावं मोठ्या सन्मानानं घेतल्या जाते. विशेष म्हणजे अनेक आंबेडकरवादी लोकांनी एकत्र येत सहकार तत्वावर सुरू केलेल्या बहुजन सौरभचे आज जवळपास 52च्या वर भागधारक आहेत. एक ध्येय आणि विचार घेऊन सुरू केलेला कुठलाही प्रवास हा साधा नसतो. दैनिक बहुजन सौरभला देखील सुरुवातीला अनेक समस्यांना समोर जावं लागलं होतं. आर्थिक सहाय्य, संपादकीय कुशल मनुष्यबळ, वितरण व्यवस्था, जाहिरात संकलन आणि वाचक वर्ग जोडायला भरपूर मेहनत घ्यावी लागली आहे. संपादक ॲडव्होकेट डॉक्टर सिद्धार्थ कांबळे यांच्या कुशल संघटनातून अनेक वैचारिक माणसं जोडल्या गेली. सुरुवातीच्या काळात
दैनिक बहुजन सौरभला इंजिनियर विजय मेश्राम, नितीन दादा सरदार, माजी न्यायाधीश अनिल वैद्य, एकनाथ सोमकुवर, मधुकर बोरीकर, शशिकांत हुमणे, भदंत नाग दीपंकर यांनी मोठी आर्थिक मदत केली आहे. दैनिक बहुजन सौरभ के 4 वर्ष पूर्ण होने के उपलक्ष्य में मैं साधुवाद देना चाहता हूँ. इसी बहुजन सौरभ के कारण लोगों के अंदर में तथागत के प्रति, बाबा साहब अम्बेडकर के प्रति जो श्रद्धा अधिक हुई है और उनके मार्ग को, उनके चळवळ को आगे ले जाने की जागृति बढ़ी है. आज के प्रति उपदेश देता हूँ कि आगे और भी बहुजन सौरभ का प्रोग्रेस हो, लोग उसका फायदा लें. नमो बुद्धाय. संपादक ॲडव्होकेट सिद्धार्थ कांबळे यांनी बहुजन सौरभला कार्यालय, संगणक आणि फर्निचर ही निशुल्क व्यवस्था करून दिली. ते आजही दर महिना 60 ते 70 हजार रुपयांचं अर्थसहाय्य करत आहेत. निवासी संपादक संध्या राजूरकर यांनी संपादकीय विभागाची जबाबदारी अतिशय कौशल्यानं पार पाडली आहे. पेपर लावणे, बातम्यांचं संकलन करणे, बातम्यांचे नियोजन करणे, वेळेत डिझाईन पूर्ण करणे यांसारखी महत्त्वाची कामं संध्या राजूरकर 24/7 निशुल्क करत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनात संगणक विभागामध्ये महिला उपसंपादक पेपर लावणे आणि सजावटीचं काम मोठ्या कौशल्यानं करतात. मला सांगताना आनंद होतो की या वर्तमानपत्रामध्ये निवासी संपादक म्हणून एक महिला संध्या राजूरकर आहे आणि माझ्यासोबत ज्या उपसंपादक म्हणून काम करतात त्यामध्ये सुषमा असेल, पपिता असेल, रजनी असेल, ह्या सगळ्या जणी उपसंपादकाच्या लेवलचं काम करतात. जे वर्तमानपत्रामध्ये उपसंपादक ह्या सगळ्या कामामध्ये इन्व्हॉल्व्ह होत नाही सहसा, पण ह्या सगळ्या मुली ह्या उपसंपादकाच्या, सहसंपादकाच्या लेवलचं काम करतात. आणि मला सांगताना आनंद होईल की अशा पद्धतीचं काम महाराष्ट्रामध्ये किंवा किंबहुना देशामध्येही एखाद्या वृत्तपत्रामध्ये महिला संपादक आणि महिला उपसंपादक पानं लावायचं काम करतात असं कधी म्हणजे माझ्या तरी पाहणीत नाही आहे. तर कदाचित याला अपवाद बहुजन सौरभ असू शकतो. तसंच वृत्तपत्रांचं जाळं विणण्यासाठी विलास गजभिये यांनी सुरुवातीपासूनच अनेक उपक्रम राबवत वृत्तपत्राचा खप वाढविला आहे. त्यांना अविनाश राजूरकर यांची कलेक्शन करण्याची मोठी साथ लाभली आहे. तर ईश्वर रामटेके आणि दिगंबर गोंडाने हे आर्थिक लेखाजोखा चोखपणे सांभाळण्याचं काम करत आहे. सध्या मी दैनिक बहुजन सौरभचा कार्यकारी संपादक म्हणून कामकाज पाहत आहे. अत्यंत असा लोकप्रिय एक कॉलम दैनिक बहुजन सौरभमध्ये मी सुरू केला की ज्याची लोकप्रियता आज सर्वत्र आहे. त्या कॉलमचं नाव आहे सौरभ संवाद, जो अत्यंत लोकप्रिय या दैनिकाचा संवाद झाला आहे, ज्यामुळे हजारो फोन आमच्या वर्तमानपत्राला येत राहतात. दैनिक बहुजन सौरभ बौद्धिक मेजवानीसाठी परिचित आहे. अनेक लेख आणि स्तंभलेखनातून वाचकांची बौद्धिक भूक भागविण्याचं काम बहुजन सौरभ करत आहे. वर्तमानपत्रामध्ये जवळपास 200 लेखकांचं लेखन प्रकाशित झालं आहे. यात प्रामुख्यानं माजी न्यायाधीश अनिल वैद्य, ज्येष्ठ पत्रकार रणजित मेश्राम, भूपेंद्र गणवीर, भूपेश वराडे, डॉक्टर सुनील मेश्राम, प्राध्यापक माधुरी गायधणे, सुरेंद्र बुराडे, विलास गजभिये यांचा समावेश आहे. यातील अनेक लेखकांचे लेखकांवर आधारित पुस्तके देखील प्रकाशित झाले आहेत. बहुजन सौरभ खऱ्या अर्थानं आता 5व्या वर्षात पदार्पण करते आहे. गेली 4 वर्ष अतिशय उत्कृष्ट बातम्या आणि चांगले वैचारिक लेख लोकांपर्यंत पोहोचवण्याचा अत्यंत प्रामाणिक प्रयत्न बहुजन सौरभच्या सर्व टीमनी अत्यंत प्रामाणिकपणे केलेला आहे. मला त्या सर्वांचं अभिनंदन करावंसं वाटतं. संपादक डॉक्टर सिद्धार्थ कांबळे यांनी भविष्यातील संधी ओळखून बहुजन सौरभ नावाचं यूट्यूब चॅनल ओपन केलंय. बहुजन सौरभच्या सुसज्ज स्टुडिओमधून दररोज ते आपली मतं चॅनलच्या माध्यमातून मांडत असतात. नमस्कार, जय भीम. ॲडव्होकेट डॉक्टर सिद्धार्थ कांबळे, दैनिक बहुजन सौरभचा मुख्य संपादक. त्यामुळे अल्पावधीतच बहुजन सौरभ
यूट्यूब चॅनल लोकांच्या पसंतीस उतरलंय. दैनिक बहुजन सौरभने अवघ्या 4 वर्षातच समाज मनावर अधिराज्य निर्माण केलंय. अनेक सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याचं काम बहुजन सौरभ सातत्याने करत आहे. नुकताच सम्राट अशोक नागरी सहकारी पतसंस्थेच्या सम्राट अशोक सम्य पुरस्कारानं दैनिक बहुजन सौरभला पुरस्कृत करण्यात आलाय. बहुजन सौरभ या दैनिकाने व त्यांच्या संचालक मंडळाने सामाजिक न्यायाच्या लढाईत स्वतःला झोकून दिला आहे. केवळ आपल्या दैनिकातून नव्हे तर आपल्या जीवनातूनही हे समर्पण आणि सातत्य टिकून ठेवले आहे. तुमच्या समर्पित सेवा कार्याकरता डॉक्टर सिद्धार्थ कांबळे, संध्याताई राजूरकर, विलास गजभिये आणि सर्व सदस्यगण आणि वर्गणीदार वाचक वर्ग हे वृत्तपत्र आमच्या नंतरही चालावं यासाठी तन मन धनाने साथ करूया. धन्यवाद. SC ST OBC बांधवांना मी विनंती करतो की त्यांनी हा पेपर जास्तीत जास्त प्रमाणे आपल्या घरी लावून महामानवांचे जे विचार आहेत, प्रकट विचार आत्मसात करावे ही शुभेच्छा. आता आपलं बहुजन सौरभ 5व्या वर्षात पदार्पण करताय. बहुजन सौरभनं मागचे 4 वर्ष ताठ मानेनं आपला प्रवास केलाय. तोच विचार, तीच गती आणि तेच ध्येय घेऊन बहुजन सौरभ बहुजनांच्या हक्कासाठी, शोषितांच्या न्यायासाठी आणि भारतीय संविधानाच्या रक्षणासाठी आपला आवाज बुलंद ठेवणार आहे.